हा क्वेश्चन येऊच शकतो ह्या चारपैकी एकावरती की ड्रॉ और राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ फिलियस फॉग, Okay. पासपार्टूट, औदा किंवा डिटेक्टिव्ह फिक्स. ओके, ह्या तीन वरती तर येऊच शकतो. सेम आन्सर कॅन बी गिवन टू नंबर ऑफ क्वेश्चन्स यू कॅन. एक्झॅक्टली. तुम्हाला फॉग आला म्हणजे ते एकच कॅरेक्टर स्केच टाकून टाका. एक्झॅक्टली. असं सोपं म्हणजे करूया. थोडंफार तुम्हाला लगेच लिहिता येऊ दोन पैकी एक दीड आपण करू. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, काहीच लिहित नाही. तसं करायचं नाही, लिहायचं. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. इंग्लिश की तैयारी हम कर रहे हैं, बढ़िया तैयारी चल रही है हमारी. जो बच्चे पूरे वीडियोस देख रहे होंगे यहाँ तक, तो 4ABCD हो गया, 5AB हो गया, अब हम 5C कर रहे हैं. मिस कर गए कुछ, देख लो पुराने वीडियोस. सो वी हैव अजिंक्य सर हु हैज़ एक्सपीरियंस ऑफ 17 ईयर्स ऑफ टीचिंग. अभी पुणे में बहुत ही बड़े कॉलेज में आबा साहेब गरवार में वो पढ़ाते हैं. एंड उन्होंने बोर्ड के पेपर्स को चेक किया है 23 टाइम्स. अभी मॉडरेशन भी 4 बार कर चुके हैं. PhD होल्डर है. सो ही इज गाइडिंग अस. बहुत सारा समय ये दे रहे हैं हमें. और हर क्वेश्चन बाय क्वेश्चन कैसे स्कोर कर सकते हो, क्या लिखना है, क्या छोड़ना है, क्या पढ़ना है, टू द पॉइंट कैसे हमें मार्क्स मिलते हैं, वो सब आपको यहाँ पे गाइड कर रहे हैं. सो सर आज क्या कर रहे हैं हम? आज हम करेंगे क्वेश्चन नंबर 5. उसमें से सी सब क्वेश्चन. ओके, सो हमने ये कर लिया, वी हैव डन दिस. राईट. आता आपण हे करतोय. याच्यात आपण क्वेश्चन 5ABCD असतं नॉवेल्स बेस्ड. सो टुडे वी आर गोइंग टू डील विथ 5C. राईट. So 5C, 4 marks. Okay. So as we discussed in previous 5B. sub questions, okay, तो जसा होता तसाच हा सेम आहे. ओके आणि तसाच डी पण असणार आहे. ओके. बट नाव ओनली द थिंग इज दॅट द नॉव्हेल इज चेंज. ओके, म्हणजे मागच्या इथं आपण टू सर विथ लव बघितलं होतं, आता कोणतं दुसरं असेल? आता जुल्स व्हर्नचा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे नॉव्हेल या सी साठी आहे. म्हणजे नेहमी 5Cचा जे प्रश्न आहे तो यावरच आहे, आणि फक्त अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज मध्ये. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे आपण एक नॉवेल बघितला तर 4 मार्क नक्कीच आहे. राईट. खूप फेमस मूवी पण आहे याच्यावर, जसं मी आपण बोललो पण. जॅकी चेनची मूवी आहे. जॅकी चेन आहे आणि गेस्ट अपीअरन्सला आर्नॉल्ड श्वार्झनेगर पण आहे. ते पण आहे त्याच्यात. मस्त पिक्चर आहे एकदम. येस येस. सो मी करतो, तुम्ही सांगा. हां. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे दिस नॉव्हेल इज रिटन बाय जुल्स गॅब्रियल व्हर्न. ओके, त्याचा अजून एक खूप फेमस नॉव्हेल आहे माहिती असेल तर, टू द जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ. अच्छा. तो पण फार जबरदस्त मूवी आणि नॉव्हेल आहे. तर व्हर्न इज जनरली कन्सिडर्ड अ मेजर लिटररी ऑथर इन फ्रान्स अँड मोस्ट ऑफ युरोप. One has been the second most translated author in the world. Oh, okay. Nice. So these are the major characters. Major characters. The pen use करायचं तुम्हाला? Yes. Yeah. Okay. So ह्याच्यावरती हा क्वेश्चन येऊच शकतो ह्या चारपैकी एकावरती की ड्रॉ और राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ फिलियस फॉग, Okay. पासपार्टूट, औदा किंवा डिटेक्टिव्ह Fix. फिक्स. ओके, ह्या 3 वरती तर येऊच शकतो. ओके. डिटेक्टिव्ह फिक्स वरती सुद्धा आलेला आहे, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने. म्हणजे तसंच एकदा वाचलं तर आपल्याला कळेल की काय त्यांचं त्याच्यात पार्ट आणि आहे. मी हे पण सांगतो की ह्यांचं जेव्हा कॅरेक्टर स्केच तुम्ही करताना तर बऱ्याच वेळा तुम्हाला बाकीच्या प्रश्नांची उत्तरं पण लिहिता येतात आणि समरी जेव्हा करता त्यावेळेस. ओके, तेव्हा हे करायचं आहे. आता या खाली थीम. ओके, आता याच्यात मी तुम्हाला परवा आधी सांगताना मी तुम्हाला रेस स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रेज्युडाईज आणि रेस आपण पहिल्या वर्ड आपण थीम मध्ये लक्षात ठेवले होते. राईट. तसं इथं ना हे पहा, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर
हाँ, so the most important feature of this adventure is time. Time. It It illustrates repeatedly that time is fickle. And either it works For for or against them. yes. This is basically the theme of this novel. Got it. Okay, so These are the 4 lines that you should write. You ठीक है? should- The most important feature is time. You It must illustrates write. repeatedly that time is fickle and either works for or against them. Okay, Right. okay, Okay. nice. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं वाचा. पुढे जाऊयात. प्लॉट अगेन. दिस प्लॉट इज ऑफ द होल नॉव्हेल अच्छा, पूर्ण जे 200-300 पानाची नॉवेल असेल असेल त्याची. ओके, यू कॅन गो अँड यू कॅन रीड. आणि थोडंसं खाली ते वाचायची गरज आहे. हा, हे बघा. हे आता इथं तुम्हाला ब्रिंदिसी, सुएज, बॉम्बे, कॅलकटा, हाँगकाँग, योकोहामा, इथून ते ट्रॅव्हल करतायत. ओके, त्यामुळे याच्यामध्ये सेटिंगला फार महत्व आहे. ओके, एक्झॅक्ट ऍक्शन कुठे घडते, ओके, ती म्हणजे सेटिंग. मग ह्या सगळ्या ठिकाणी तो व्हिजिट करतो. त्यामुळे ह्याचं सुद्धा इम्पॉर्टन्स विचारतात. तो यू हॅव टू रीड अँड यू हॅव टू अंडरस्टँड ना ते सगळं. Right. ठीक आहे. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आता जे आहे त्याच्यात जो आहे ओके, जी पानं दिलेली एक आहेत. चॅप्टर आपल्याला नॉवेल मधले देत आहे आणि त्याचं सिनॉप्सिस इथे आहे. Right. यू शुड गो थ्रू मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कुड बी आन्सर्ड युझिंग सिनॉप्सिस. म्हणजे तुम्हाला सिनॉप्सिस कळालं की तुम्ही क्वेश्चनचे आन्सर नक्कीच करू शकता. राईट, एक्झॅक्टली, आणि त्याच्यानंतर मग चॅप्टर आहे तो. बरोबर. तर एकदा रीड करायला हवं व्यवस्थित, राईट? म्हणजे सिमिलर टू व्हॉट वी हॅव डन इन क्वेश्चन नंबर 5. Exactly. शुड वी सी क्वेश्चन्स? येस. या. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण 2-3 वर्षाचे प्रश्न पण केले तरी आपल्याला ऑलमोस्ट उत्तर. अगदी. या. सो बेसिकली थोडक्यात सांगतो, सुरुवात सांगतो की एक बँक रॉबरी झालेली असते. ओके. आणि त्याच्यानंतर एक रिफॉर्म क्लब नावाचा लंडनमधला एक एकदम प्रेस्टिजियस क्लब दाखवतात. तिथं फिलियस फॉग हा एक जेंटलमन तिथं बसलेला असतो आणि तो बेसिकली स्वतःला खूप भारी समजत असतो आणि त्याला रिलेशन्स आणि ह्या गोष्टी मॅटर करत नसतात. स्टेटस मॅटर्स हिम अलॉट असं काहीतरी ते आहे. पण मग त्याला तो एक चॅलेंज स्वीकारतो. क्लबमध्ये बसल्या बसल्या गप्पा चाललेल्या असतात आणि त्याच्यात ते म्हणतात की 80 दिवसात संपूर्ण जगाला फेरी मारणं शक्य नाही, पण तो मी मारू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी जिंकून दाखवतो. आणि तो ती वेजर म्हणजे बेट ज्याला म्हणतो आपण, पैज, तो तिथं तो घेतो आणि 80 दिवसात तो प्रवास करतो. कसा करतो, काय करतो, हे सगळं त्यात पासपार्तूत म्हणून त्याचा जो नोकर दाखवलेला आहे, ज्याचा रोल जॅकी चॅननी केलेला आहे. ओके. तो पण खूप मेजर रोल त्याचा प्ले झालेला असतो. आणि औदा ही त्याची गर्लफ्रेंड बनते, त्याच्याबरोबर ती प्रवास करत असते आणि नंतर तो मॅरी पण होतो, म्हणजे लग्न पण करतो. पण मग ह्या तिघांचं जे काही एक रिलेशनशिप दाखवलेली आहे आणि टाईम म्हणजे सर्टन टाइम्स त्यांची ट्रेन सुटते, बऱ्याच वेळा ते अशा गोष्टी घडतात की ज्या त्यांनी एक्सपेक्ट केलेल्या नसतात, मग त्याच्यामुळे त्यांची काय धांदल उडते, असं सगळं ते त्याच्यामध्ये आहे. इंटरेस्टिंग. हां. आणि हा पर्टिक्युलर शेवटचा जो 8-10 पानं जी दिलेली आहेत ती शेवटचा क्लायमॅक्स बद्दल दिलेली आहे. ओके. आपल्या जे सिलेबसमध्ये हां, म्हणजे थोडक्यात काय असतं की त्यांना असं वाटतं की ते ती वेजर हारलेली आहेत, म्हणजे पैज जी आहे ती हारलेली आहे. 80 डेज मध्ये होणार नाही. हां, आपल्याला 80 डेज होऊन गेलेले आहेत असं त्यांना वाटत असतं. पण जेव्हा ते ठरवतात लग्न आता जाऊ दे, ते दॅट डज नॉट मॅटर नाऊ, कारण त्याला औदावरती प्रेम जडलेलं असतं. हां, आणि त्याला ते रिलेशनशिप त्याला चांगली वाटत असते आणि त्यामुळं तो लग्न करणार असतो. आणि त्यावेळेस ह्याला पासपार्तू जो असतो तो जेव्हा फादरला बोलवायला जातो चर्चमध्ये, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की अरे आपण ईस्टकडनं आलेलो आहे, म्हणजे आपण एक दिवस लवकर आलेलो आहे. कारण ते जे घड्याळाचं जे गणित असतं ना, की टाइम झोनचा जो डिफरन्स असतो, तो झोन त्यांच्या डोक्यातच नसतो, डिफरन्स तो लक्षातच नसतो. आणि अचानक त्याला कळतं की अरे आपण उलट काही तास लवकर आलेलो आहे. आणि मग एकदम तो जातो, त्याला पटकन धरतो त्याच्या बॉसला आणि गाडीत टाकून तो घेऊन जातो. असं आम्ही बोलतो तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट येत असेल, खूपच मस्त वाटतं. तर मग आता एलॅबोरेट द फॉलोइंग कोट इन द लाईट ऑफ फिलियस फॉग्स व्हेंचर, क्विटर्स नेव्हर विन अँड विनर्स नेव्हर क्विट. अमेझिंग. ओके, खूप मस्त कोट आहे. त्याचं उत्तर व्यवस्थित सविस्तर लिहिलेलं आहे. हे थोडंसं जास्त लिहिलंय बाळांनो, पण तुम्ही थोडंसं कमी करून लिहू शकता. आपल्याला अर्ध पान लिहायचं असं सांगतो ना. या.
In the novel Around the World in 80 Days, written by Jules Gabriel, it's Gabriel G. Okay, G. Gabriel Verne, adventure, thrill, and importance of time are highlighted. Phileas Fogg takes up the challenge to complete the trip in 80 days for an amount of £20,000 decided at the Reform Club in a wager. स्पेलिंग स्कूल वेजरचं ठीक आहे. ओके, वेजरचं मतलब असतं की पैज. पैज. Fogg's objective of completing the trip is highly ambitious. The journey is long, difficult, and full of dangerous situations and incidents full of obstacles. However, no matter what comes his way, Fogg does not give up. Instead, he maintains his calm nature and continues to believe in himself, working towards his goal and eventually winning the bet. Okay. Hardships are part and parcel of life. Those who give up too easily when things get tough can never achieve their goals. On the other hand, those who continue to strive hard without being bogged down by difficult situations are always successful. Hence, the proverb, quitters never win and winners never quit, stands true for the protagonist, Phileas Fogg, throughout the novel. अंडरस्टूड. म्हणजे एकदा वाचलं तर समजतंय की Exactly. प्लॉट काय आहे, म्हणजे त्याला कसं हा प्रोवर्ब मॅच करतो आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट प्रोवर्ब. Exactly. Here you can write कॅरेक्टर स्केच ऑफ फॉग ऑल्सो. हां. त्याचं तुम्हाला कळलं ना नेमकं काय त्याचं म्हणणं आहे. सो सेम आन्सर कॅन बी गिवन टू नंबर ऑफ क्वेश्चन्स यू कॅन. Exactly. तुम्हाला फॉग आला म्हणजे ते एकच कॅरेक्टर स्केच टाकून टाका. एक्झॅक्टली. असं सोपं म्हणजे करूया. थोडंफार तुम्हाला लगेच लिहिता येऊ दोन पैकी एक दीड आपण करू. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, काहीच लिहित नाही. तसं करायचं नाही, लिहायचं. समरी तुमच्या डोक्यात असते ना, थोडीशी समरी डोक्यात ठेवून लिहायचा प्रयत्न करायचा. करेक्ट. नेक्स्ट, फिलियस फॉग नॉक डिटेक्टिव्ह फिक्स डाऊन, गिव्ह रिझन्स. डिटेक्टिव्ह फिक्स इज अ डिटेक्टिव्ह पोलीस ऑफिसर. ओके. त्याला तो का पाडतो. ओके. याचं उत्तर आहे. So, in the plot of the novel Around the World in 80 Days, Fogg struggles to overcome various obstacles in order to complete his trip and make it back to London in time. At Liverpool, Detective Fix arrests Fogg and causes a major delay in Fogg's plans. Though Passepartout knew about his intention, he did not mention to Fogg. However, Fix Capital. However, Fix arrested Fogg and threw him into the prison at the custom house. Fogg had been prison पाहिजे. Okay, at the okay. prison. Okay. Into the prison at the custom house. Fogg had been seeking there under the crime of having swallowed the bank. Robbed ना? Rob असेल ते. राईट. थोडासा एरर्स आहे ते जे टाईप केलं त्यांनी. Having robbed the Bank of England, several hours later, Fix realizes his mistake and tells Fogg that he is free to go. Fogg is angry at having been wrongly imprisoned and delayed in his plans, hits him, and leaves with Auda. आर नको. Okay, and Passepartout for सवेबेरो. या ठीक आहे. सो तुम्हाला पुन्हा स्टोरी द्यावं लागतं की काय झालंय है ना, प्लॉट काय आहे, की त्यांनी त्याला चुकीचं अटक केलेलं होतं आणि त्याच्यानंतर तो खूप चिडला जेव्हा फ्री केलं त्याला आणि त्याने पाडलं त्याला. राईट. आणि ऑलरेडी तो लेट झालेला असतो, त्याला ते टेन्शन असतं, तिथं पोहोचायचं असतं, त्यात हा लेट करतो. म्हणजे क्लायमॅक्स किती हाय जातो तो तुम्हाला कळेल. मस्त. तर मला वाटतं तुम्ही 1-2 वेळा वाचलं हे सगळं, तर यू विल अंडरस्टँड की व्हॉट टू राईट है ना, आरामाने तुम्हाला समजेल. आणि मला वाटतं स्टोरी बघितली ना एक वेळा तुम्ही, आज 10 पानं वाचूनच घ्या ना. अगदी. वाचून घ्या. मस्त स्टोरी आहे, खूप छान आहे. यू विल सी द कॅरेक्टर इन फ्रंट ऑफ यू. मला तर आताच इमॅजिन होत होतं. अगदी. आणि वन्स यू सी द कॅरेक्टर तुम्ही आरामाने लिहू शकता मग 5-10 ओळी जितकी पाहिजे, 10-10 ओळी पाहिजे. खूप इंटरेस्टिंग आहे. एका पानावर 2चे उत्तर आले पाहिजे. राईट. कारण की हे प्रश्न तर किती लिहायचं, अर्धा पान. एका पानावर 5C पूर्ण आलं पाहिजे. 12 ओळी ते 15 ओळी. 12 इज आयडियल, पण थोडंसं जास्त लिहिलं म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त खूप जास्त लिहू नका बस. राईट. अजून बघा कसे प्रश्न आलेत.
ॲप्रिशिएट फिलियस फॉग ॲज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ अराउंड द वर्ल्ड इन 80 days. म्हणजे काय लिहायचंय तुम्हाला इथे? अगेन कॅरेक्टर स्केच ऑफ म्हणजे फिलियस फॉग Phileas आला Fogg. की तुम्हाला माहिती काय करायचं. हां. द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 days इज क्लायमॅक्स. अगेन तेच बरोबर. तुम्ही सांगितलं की त्यांना वाटत होतं की आम्ही हारलोय. एक्झॅक्टली. राईट. तर इथे आन्सर्स दिले. डू यू वॉन्ट टू रीड? करतील ते. okay, है ना? हां. राईट. थर्ड प्रश्न कसे ते बघूया. Describe how Fix the detective creates problems for Mr. Fogg, arresting him for bank robbery, and how Mr. Fogg tries to solve the problem. आता जे वाचत त्याच त्याचं बऱ्यापैकी येईल त्याच्यात थोडंसं फक्त चेंज करावं लागेल. In what way was Mr. Fogg's final winning the wager connected with Auda? थोडा Okay. माहित असायला पाहिजे. म्हणजे काय थोडक्यात त्याला लग्न करायचं असतं. रिलेशनशिप वॉज मोर इम्पॉर्टंट. हां, आणि लग्नाच्या वेळेस त्यांच्या लक्षात येतो तो जेव्हा पासपार्टूत फादरला बोलवायला हां, जातो हां. की त्यावेळेस time त्याच्या zone लक्षात मध्ये, येतं की बाबा आपण लवकर आलेलो आहे म्हणून मग तो औदाला आणि त्याला घेऊन तिकडे जातो. औदामुळं तो जिंकतो थोडक्यात. करेक्ट. नाईस. असं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल है ना. आणि अगेन 5C इज इझी. Yes. द ओनली थिंग इज की बालभारतीमधून म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमधून हे जे सरांनी सांगितलं आहे हा चॅप्टर बालभारती आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. तुम्हाला वाचावं लागेल. अंडरस्टँड द Right. कॉन्सेप्ट. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे मला वाटतं ते फिलियस फॉगच्या अराउंडच आहे. हो. तर एक प्रश्न म्हणजे त्याचं कॅरेक्टर स्केच करून घ्या, थीम करून घ्या. Yes. राईट. किंवा ते क्लायमॅक्स काय आहे इंटरेस्टिंग वगैरे त्याचं करून घ्या. डिटेक्टिव्ह फिक्सचं ते स्टोरी ते करून घ्या. राईट. 2-4 इयर्सचे प्रश्न केले ना, 4 इयर्सचे तर खूप आहे. आणि अजून एक सांगतो आता मगाशी आधी आपण जो व्हिडिओ हे केला त्याच्यात रिकी ब्रेथवेटच्या अराउंड Around सगळी होता. स्टोरी हां. फिरत होती. करेक्ट. इथं फिलियस फॉगच्या अराउंड फिरतीये. पासपोतू. हां. तर हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स जे आहेत ना ते त्यामुळं खूप महत्त्वाचे असतात. त्याचं जरी तुम्ही व्यवस्थित केले इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स जरी तुम्ही बाय हार्ट केले ना तरी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येऊ करेक्ट. शकतात. म्हणजे 3 मार्क इथे पण आरामात स्कोरिंग आहे. Yes, yes. राईट. सो क्वेश्चन 5C आय होप यू हॅव अंडरस्टूड की हा प्रश्न अराउंड द वर्ल्ड इन 80 days याच्यावरच असतो. आणि व्हॉट आर दी क्वेश्चन्स. तर 3 वर्षाचे प्रश्न मी इथे दिले विथ सोल्युशन ते करा. यू विल अंडरस्टँड डेफिनेटली अँड यू विल गेट मार्क्स इन द नेक्स्ट कमिंग एक्झाम ॲज वेल. Right. ठीक आहे. सो थँक्यू वन्स अगेन सर. थँक्यू. अँड ऑल द बेस्ट. करते रहो. नेक्स्ट अपन क्वेश्चन 5D बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स. थँक्यू. सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है. रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणित दांत के साथ जीत निश्चित है. फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ. बूस्ट और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी.